जय भीम मित्रांनो. आज मी एक असा विषय घेऊन आलेलो आहे की आमचे मित्र ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे गेली 15 ते 20 वर्षापासून एक ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून बहुजनाला न्याय देण्याचं काम करत आहेत. ते अत्यंत म्हणजे एकदम संघर्षशील असून गरिबी परिस्थितीतून नाहीत. त्यांच्या घरी शेती वगैरे असं काही नाही, एक सर्वसामान्याचं लेकरू आहे ते. परंतु अंगामध्ये ज्यावेळेस एक चळवळ असते त्यावेळेस माणसाला ती वळवळ केल्याशिवाय राहत नाही आणि माणूस हा संघर्ष करतो. तसं आमचे दीपकभाई गेले 15 ते 20 वर्षापासून संघर्ष करत आहेत आणि जिथं अन्याय होईल तिथं आवाज उठवण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, गोरगरिबाचे लेकरं हे संघर्षच करतात आणि धनदांडग्या नेते मंडळी यांची मुलं घराणेशाहीमुळं पुन्हा राजकारणात येतात, मंत्री होतात आणि गरिबाच्या लेकरांना फक्त संघर्ष करावा लागत आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जर हे असंच चाललं तर गरिबाचे लेकर सुद्धा संघर्ष करायचं म्हणजे सोडून देतील. कारण पहा, आज घराणेशाहीमुळे मोठमोठी बक्ष फार संपत आलेली आहेत. का? घराणेशाही फार दिवस चालणार नाही. श्रीमंत श्रीमंत होत चालला, गरीब गरीब होत चाललेला आहे. तरी अशा दीपकभाई केदार सारख्या लोकांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे. त्यांना पण मी म्हणतो मंत्री नाही पण कुठेतरी आमदार खासदार होण्याची संधी जनतेने दिली पाहिजे. सर्व काही पैशावरच होईल असं काही नसतं. कारण चळवळीतील लोक ज्यावेळेस कुठेतरी सभागृहात जातील त्यावेळेस सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. परंतु पैशाच्या जोरावर आणि घराणेशाहीवर जे लोक जातात संसदेमध्ये ते लोक आवाज उठू शकत नाहीत, सर्वसामान्याचे प्रश्न मांडू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांची कारखानदारी, त्यांच्या कंपन्या हे चालवण्यासाठी ते राजकारण करत असतात. पण सर्वसामान्याचं जे लेकरू असतं, जे चळवळीतून जातं तिथं, ते जनतेचेच प्रश्न पाहत असतो. तर अशा लोकांना सुद्धा राजकारणात संधी मिळाली पाहिजे. कारण दीपकभाई केदार हे ऊसतोड मजुराचा मुलगा आहे आणि अत्यंत म्हणजे एकदम गरीब आणि एकदम खालच्या थरातून हे म्हणजे दीपकभाई केदार हे उभरतं नेतृत्व तयार झालेलं आहे. आज हे नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात काम करत आहे. त्यांचं संघटन आहे. अशा लोकांना साथ दिली पाहिजे. अशा लोकांना आपण जर आपण त्याच्या सोबत राहू शकत नाही तर त्यांच्या अशा व्हिडिओ मार्फत ह्याच्यामार्फत त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. म्हणून मी आज हा व्हिडिओ केला आहे. मित्रांनो, मी एक दिव्यांग आहे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी काम करतो, दिव्यांग चळवळ चालवतो. मला जेवढं होईल तेवढं मी माझ्या बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्याचं काम करतो. तर कुठेतरी चळवळीतील लोक हे जिवंत राहिले पाहिजेत, चळवळ संपली नाही पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तरी आमच्या दीपकभाई केदार यांना साथ द्या मित्रांनो, एवढीच माझी विनंती आहे.